नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की घरामध्ये सर्वजण एकत्रित चर्चा करत असतात तेव्हा पार्थ हा काव्याला रात्रीचा विषय काढतो व तेव्हा काव्य ही पार्थला बोलते, शांत बसा. व तेव्हा मानिनी ही नंदिनीला बोलते, बघितलं का नंदिनी, कशा नवरा बायकोंमध्ये खानाखुन्या चालल्यात. आणि नंदिनी ही काव्याला बोलते, काव्या तू तर छुपी रुस्तम निघाली. व तेव्हा तेथे जीवा येतो आणि बोलतो, काय झालं आहे, सगळेजण काय एकत्रित जमा आहे, कशावर चर्चा चालू आहे. व तेव्हा नंदिनी ही जीवाला बोलते, तुम्ही काका होणार आहात. तेव्हा जीवाचा चेहरा हा पडतो. तेव्हा नंदिनी ही जीवाला बोलते, तुमचा चेहरा का पडला आहे. त्यावेळेस रम्या ही ओरडते आणि बोलते, हे शक्यच नाही, कारण काव्य ही पार्थपासून कधीच प्रेग्नेंट राहू शकत नाही. पार्थ हा कधीच बाबा होऊ शकत नाही. त्यावेळेस सर्वजण रम्याकडे अवाक होऊन बघू लागतात. पार्थ हा रम्याजवळ जातो आणि रम्याला बोलतो, रम्या तू हे काय बोलत आहेस. रम्या बोलते, कारण पार्थला ही काव्या कधीच स्वतः जवळ येऊ देत नाही. असे बोलताच रम्या ही थांबते. त्यावेळेस सर्वजण हे संशयाच्या नजरेने काव्याकडे बघू लागतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्य आणि जीवाचा भूतकाळ रम्या ही उलगडणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.